ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? उद्धव ठाकरेंनी म्हणजे मतभेद शुल्लक आहे, जसं राज ठाकरेंनी म्हटलं, उद्धव ठाकरेंनी म्हटलं एका भाषणामध्ये की मतभेद सोडले. गेल्या अनेक दिवसांपासून फक्त अशा चर्चा, अनेक वर्षांपासून नाही, चर्चा होते, त्यांचं याचा आउटकम्स. त्यांचं भाषण असं चालू, मी जे ऐकलं ते की महाराष्ट्र दृष्टी लोकांना तुम्ही भेटू नका, बोलू नका असंही म्हणाले ना ते. आता जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत सुटले की हा हिंदुत्ववादी नाही, हा हिंदुत्व द्वेष्टा, हा हिंदुत्व द्रोही. पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटू नये ही आमची भूमिका आहे. त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही ह्याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी. 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकले. ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? अशा अनेक विषय आहेत. पण आता मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी ज्या विषयांवर, आज तामिळनाडूमध्ये बघा ना, डीएमके एआयडीएमके काय एकत्र निवडणूक लढवते का? वेगवेगळ्या निवडणूक लढवतात. पण जेव्हा कावेरीचा विषय येतो, पाणी वाटपाचा विषय येतो, तेव्हा त्यांचे सगळे आमदार पक्षीय मतभेद विसरून सगळे एकत्र येतात, एकत्र आंदोलन करतात. त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात झालं पाहिजे अशी भावना राजसाहेबांनी त्या मुलाखतीत व्यक्त केली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं.